अनंत टी दे रिफ्रेश हमी. अनेक लोकांना लोकशाहीमध्ये जे मातब्बर होते, ज्यांच्यामध्ये अहंकार होता, ज्यांना सत्तेची गुरमी पैशाची मस्ती झालेली होती, या सगळ्या लोकांना या लोकशाहीमध्ये पराभूत करण्याचं काम मतदानाच्या पवित्र हक्कातनं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये सातत्याने 35 वर्ष या माझ्या भोळा बाबड्या जनतेनं या राणे घराणेशाहीला सगळी पदं दिली. आपण त्यांना आमदार केलं, आपण त्यांना मंत्री केलं, आपण त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, आपण त्यांना पुन्हा खासदार केलं, त्यांच्या मुलाला आमदार केलं आणि ते केंद्रीय उद्योग मंत्री झाले. सगळी पदं मिळाली. सत्तेमधली सगळी पदं या घराणेशाहीला, या प्रस्थापितांना, या भ्रष्टाचारांना मिळाली. पण माझ्या सर्वसामान्य जनतेनं ज्यांनी 35 वर्ष या लोकांना निवडून दिलं, या 35 वर्षामध्ये या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा, इथल्या सामान्य माणसाचा कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेला. आज अनेक अडचणी, अनेक प्रश्न हे समोर आहे. महागाई एवढी वाढलेली आहे, सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन कसं जगावं हा प्रश्न त्याच्या समोर आहे. अनेक तरुण शिक्षण घेऊन, पदव्या घेऊन बेरोजगार आहे. त्याने कुठं त्या ठिकाणी नोकरी करावं, कुठल्या कशा पद्धतीनं आपलं चरितार्थ चालावं हा प्रश्न त्याच्या समोर पडलेला. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की या चुकीच्या माणसांना सत्तेवरनं हाकलून देऊन जो सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे, हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे. कितीतरी प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे. निसर्गाने सिंधुदुर्गाला भरभरून दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये देवगड तालुका एक वैभव आहे. तीर्थक्षेत्र श्री कुणकेश्वर हे माझ्या या मतदारसंघामध्ये 110 किलोमीटरचा समुद्र किनारा हा माझ्या जिल्ह्याला लाभलेला आहे. छत्रपतींचे, शिवाजी महाराजांचे उभारलेले अनेक गड किल्ले, विजयदुर्ग असेल, अलवणचा सिंधुदुर्ग किल्ला असेल, हे किल्ले छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देत ताठमानेनं या जिल्ह्यामध्ये उभे आहेत. अनेक प्राचीन मंदिर आहेत, खाडी आहेत, सुंदर समुद्र किनारे आहेत, सगळी फळफळावळ आहे, खाद्य संस्कृती आहे. आपला जो आपली जी पद्धत आहे वागायची, अतिथी देवो भव, हे सगळे गुण आपल्यामध्ये असताना, सगळी सुबत्ता आपल्यामध्ये असताना पर्यटनाच्या जोरावर जर आपण काम केलं तर या जिल्ह्यामध्ये आर्थिक समृद्धी येऊ शकते. पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांच्या हातामध्ये रोजगार मिळू शकतो आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या घरामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमपणा येऊन खऱ्या अर्थानं विकास होऊ शकतो. हा विकास आपल्याला अपेक्षित आहे. विकास कोणाचा झाला? गेली 35 वर्ष यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली, यांच्या हॉटेल झाली, पेट्रोल पंप झाले, इंजिनिअरिंग कॉलेज झाली, मेडिकल कॉलेज झाली, ही सगळी स्वतःची सगळी संपत्ती या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे, तुम्ही दिलेल्या पदामुळे झाली. सर्वसामान्य माणूस आजही गरिबीमध्ये आहे, आजही अडचणीमध्ये आहे. आणि मग आपली जबाबदारी आहे, यांना जर आपण यांची जागा दाखवून दिली नाही, अजूनही जर आपण हे सहन केलं, गेली 35 वर्ष आपल्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या, येणारी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून आपण कुठेतरी जागा झालं पाहिजे. किती वर्ष आपण लाचारी यांची करणार आहोत? आपण स्वाभिमानी आहोत. माझा कोकणातला माणूस हा मनानं श्रीमंत आहे, गरिबी असेल पण मनानं श्रीमंत आहे. आणि म्हणून स्वाभिमानी व्हा. आपल्याला या प्रवृत्ती, राजकीय अपप्रवृत्ती विरुद्ध लढावं लागणार आहे. याला यांची जागा दाखवून दिली पाहिजे. फक्त आणि फक्त या तुमच्या मिळालेल्या पदांमुळे फक्त या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.